दिवसाची सुरुवात तर चांगली होते, पण संपूर्ण दिवस कसा जाणार आहे याची आपल्याला काही आयडिया नसते. माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. दिवसाची सुरुवात एकदम उत्साहात आणि जल्लोषात होते आणि त्यानंतर काही काम असं येते, की माझी कामाची इच्छाच निघून जाते किंवा माझा हिरमूड होतो. सकाळी झाडांना मस्त असं पाणी दिलं आणि त्यांना पाहून परत एक एनर्जी गेन केली आणि परत शिवणकामाला बसले. पायपिंगला सुरुवातीला मी एक धागा आणला होता, पण त्याने काही मला व्यवस्थित जमत नव्हतं. तिथे एक मला खूप जास्त कंटाळवाणं वाटलं आणि मी काम सोडून जेवणाकडे फोकस केलं. दुपारचं जेवण थोडंसं हलकंच करावं म्हणून मी इथे पोहे बनवले होते. पोहे करून झाल्यानंतर परत वेल्वेटचा जो काही उरलेला ब्लाऊज होता तो शिवायला बसले. वेल्वेटचा ब्लाऊज शिवण्यामागे ना माझी एवढी पी-एच-डी झाली. आता तुम्हाला काय सांगू? जर एखाद्या बाईला माझ्याकडे नॉर्मल रेग्युलर ब्लाऊज जरी शिवायचा नसला, तरीसुद्धा फक्त वेल्वेटचा ब्लाऊज शिवायचे म्हणून ती माझ्याकडे ब्लाऊज घेऊन येत असतात. आणि वेल्वेटचा ब्लाऊज शिवताना इतका जास्त ताप झाला होता आज, की एक ब्लाऊज शिवण्यामध्ये माझे 3 ते 3.5 तास निघून गेले. त्यामुळे नंतर मग मी ब्लाऊज शिवायला जो काही प्लॅन केला होता, की हा आवरल्यानंतर मी अजून 2 शिवील, त्यातला एकही झाला नाही. तर असा झाला माझ्या दिवसाचा शेवट. भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.